नमस्कार. आज आपण बोलणार आहोत स्वयंपाकघरातल्या एका अशा गोष्टीबद्दल जी दिसते खूप सामान्य, पण तिचे गुणधर्म आहेत असामान्य. हो, आपण बोलतोय लसणाबद्दल, जो फक्त जेवणाची चवच नाही वाढवत, तर एक शक्तिशाली औषध म्हणूनही काम करतो. चला, मग उलगडूया ह्या साध्या-सुध्या नायकाची शक्ती. सुरुवात करूया एका जुन्या म्हणीने, जी लसणाचं महत्त्व अगदी अचूक शब्दात सांगते. गरिबांची कस्तुरी म्हणजे काय? तर सहज उपलब्ध पण कस्तुरी इतकीच मौल्यवान. आणि खेड्यातील रसायन म्हणजेच एक नैसर्गिक प्रभावी औषध. बरं, लसणाची ही शक्ती समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी त्याचा इतिहास बघायला हवा. याचा प्रवास सुरू झाला मध्य आशियातून आणि तिथून तो जगभर पसरला. पण हजारो वर्षांपासून भारतात, विशेषतः आयुर्वेदात, याला एक महत्त्वाचं स्थान मिळालंय. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याचं संस्कृत नाव रसोण. याचा अर्थ होतो केवळ एका रसाची म्हणजे एका चवीची उणीव असणारा. या एका नावातूनच लक्षात येतं की आपल्या पूर्वजांना त्याच्या गुणधर्मांची किती सखोल माहिती होती. आयुर्वेदानुसार ना, आहारात 6 चवी महत्वाच्या मानल्या जातात: गोड, खारट, कडू, तिखट, तुरट आणि आंबट. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लसणामध्ये आंबट चव सोडून बाकीच्या 5ही चवी आढळतात. म्हणूनच तर त्याला जवळपास एक परिपूर्ण अन्न मानलं गेलं आहे. तर मग प्रश्न हा आहे की लसणाला ही सगळी शक्ती मिळते तरी कुठून? चला, जरा खोलात शिरून बघूया की एका छोट्याशा पाकळीत काय दडलंय. वरवर पाहिलं तर लसणामध्ये सगळ्यात जास्त पाणी आणि कर्बोदकं असतात. पण खरी जादू आहे ना, ती याच्यात लपलेल्या सल्फर संयोगे, जीवनसत्व आणि खनिजांमध्ये आहे. तीच याच्या शक्तीचा खरा स्रोत आहे. आणि ही बघा ती सूक्ष्म पोषक तत्व, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि हो, व्हिटॅमिन सी सुद्धा. हीच छोटी छोटी पण महत्वाची पोषक तत्व त्याला त्याचे औषधी गुणधर्म देतात, जे आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी खूप महत्वाचे आहेत. बरं, ही सगळी रासायनिक रचना झाली, पण प्रत्यक्षात आपल्या आरोग्यासाठी हे कसं काम करतं? पाहूया लसूण वेगवेगळ्या आजारांशी कसा दोन हात करतो ते. लसूण म्हणजे एक प्रकारली नैसर्गिक अँटीबायोटिकच आहे. विचार करा, तो कॉलरा आणि टायफॉइड सारख्या धोकादायक जीवाणूंना पण संपवू शकतो. आणि विशेष म्हणजे तो ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियावर प्रभावी ठरतो. ही त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम किती पटकन दिसतो. जुन्या काळात न्यूमोनियासारख्या गंभीर आजारात लसणाचा वापर केल्यावर रुग्णांची स्थिती फक्त 2 दिवसात सुधारल्याची नोंद आहे. म्हणजे ताप आणि श्वासाचा त्रास कमी व्हायचा. पण लसणाची कमाल फक्त खाण्यापुरतीच नाहीये हा. त्याचे अँटीसेप्टिक गुणधर्म इतके प्रभावी आहेत की जखमांवर बाहेरून लावण्यासाठी सुद्धा याचा शतकानुशतके वापर केला जातोय. आता हा आकडा एका मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास झाला. त्यात गंभीर अल्सर झालेल्या 335 रुग्णांपैकी तब्बल 60% रुग्णांची प्रकृती लसणाची ड्रेसिंग वापरल्यावर फक्त 2 दिवसात इतकी सुधारली की त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हा त्याच्या प्रभावीपणाचा किती मोठा पुरावा आहे, नाही का? फक्त जंतूंशीच नाही, तर लसूण आपल्या शरीरातल्या मुख्य सिस्टमसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतो. म्हणजे बघा, पचनसंस्थेसाठी, श्वसनसंस्थेसाठी, हृदयासाठी आणि अगदी आपल्या मज्जासंस्थेसाठी सुद्धा तो फायदेशीर आहे. इतकं सगळं ऐकल्यावर वाटेल की याचा वापर कसा करायचा. चला तर मग काही अगदी सोप्या, पारंपरिक पद्धती बघूया, ज्या आपण सहज वापरू शकतो. सगळ्यात सोपं आणि सामान्य उपाय म्हणजे त्याचा रस बनवणं. काहीच अवघड नाहीये. ताज्या पाकळ्या ठेचून, पिळून रस काढायचा आणि 1-2 चमचे रस पाण्यात मिसळून प्यायचा. रसाशिवाय सुद्धा इतर सोपे उपाय आहेत. जसं की रोजच्या जेवणात चटणी तर आपण खाऊच शकतो. हा त्याला आहारात समाविष्ट करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि हो, कानदुखीवर त्याच्या रसाचे काही थेंब टाकणं हा तर एक जुना आणि प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. बरं, ही झाली सगळी पारंपरिक गोष्ट. पण आजच्या काळात, आधुनिक विज्ञानाच्या युगात लसणाचं महत्त्व कमी नाही, उलट वाढतच चाललंय. हा प्रवास बघा. प्राचीन काळात आयुर्वेदात रसोण म्हणून ओळखला जाणारा हा घटक पारंपरिक औषधांमध्ये एक रामबाण उपाय ठरला. आणि आता आधुनिक काळात विज्ञानसुद्धा त्याचे फायदे मान्य करतंय, विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी. आणि आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सिद्ध झालेला फायदा म्हणजे लसणाचा हृदयावर होणारा परिणाम. तो रक्तदाब कमी करतो आणि अथेरोस्क्लेरोसिस
म्हणजेच रक्तवाहिन्या कठीण होण्याची प्रक्रिया रोखण्यास मदत करतो, जे आजच्या जीवनशैलीत खूप महत्वाचं आहे. तर एका सामान्य दिसणाऱ्या लसणाचा हा सगळा असामान्य प्रवास, एका प्राचीन औषधी वनस्पतीपासून ते आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेल्या आरोग्यदायी घटकापर्यंत, हा प्रवास आपल्याला एकाच प्रश्नावर आणून सोडतो. आपल्याच स्वयंपाकघरात दडलेल्या या खऱ्या खजिन्याची आपल्याला खरंच ओळख पटलीये का?